श्री गणेशाय नमः। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय। मित्रांनो, तुमच्या सर्वांचे आपल्या चॅनलवर स्वागत आहे। आजचा स्वामी संदेश तुमच्यासाठी आहे। शांतपणे ऐकावे। काय तोटा आहे आपल्या भाग्याला, काय तोटा आहे आपल्या भाग्याला, सद्गुरूचे पाय आहे डोके ठेवायला, काय भीती आहे आपल्या साऱ्यांना, गुरु माऊली आहेत मार्गदर्शनाला। जरा का थोडे भरकटला माऊली लगेच डोळे वटारून हाताला धरेल। आपल्याला आहे का हिंमत काळाची तरी जवळ यायला, ब्रह्मन ही थरथरते पाहून माझ्या गुरु माऊलीला। आनंद जन्माची पुण्यही आले फळाला, जसा आईचा आधार तान्या लेकराला, जसा आईचा आधार तान्या लेकराला, जसा आधार गुरु माऊलीला। आपल्याला नुसते दर्शनही पुरे होते पतिताचे पावन व्हायला। म्हणून काय तोटा आहे आपल्या भाग्याला, सद्गुरूचे पाय आहेत डोके ठेवायला। गरज नाही लागत कोणाची, गरज नाही लागत कुणाची, भीती वाटत नाही कशाची। स्वामी सोबत असताना मार्गी सोपे होते, अंधारही नाहीसा होतो। स्वामी सोबत असताना कशाला कुणाची वाट बघावी, का उगाच कशाची काळजी करावी। स्वामी सोबत असताना समोर जातो मी हसत, संकटालाही न घाबरता उद्याच्या संकटाला। हे स्वामी असेच नेहमी सोबत राहा माझ्याही आणि इतराच्याही। मित्रांनो, तुमचं स्वामी शक्तीवर विश्वास असेल तर आत्ताच आपल्या व्हिडिओला लाईक करा आणि कमेंट बॉक्समध्ये माझं स्वामी शक्तीवर विश्वास आहे असे टाईप करा। भाग्यवंत ठराल। दगडातून मूर्ती बनवण्यासाठी दगडाला टाकेचे घाव सोसावे लागतात। दगडातून मूर्ती बनवण्यासाठी दगडाला टाकेचे घाव सोसावे लागतात। तसेच आपल्यातील मानवी मूर्ती बनवण्यासाठी आपल्यालाही परिस्थितीचे घाव सोसावे लागतात। चालता चालता ठेच कधीतरी लागणारच। जगायचं म्हटलं तर दुःख हे असणारच आणि ठेच लागणार म्हणून चालणं का सोडायचं, दुःख आहे म्हणून जगणं का सोडायचं। दुःखातही आनंदाला कुठेतरी शोधायचं, आतून रडता नाही दुसऱ्याला हसवायचं, याला जगणं म्हणतात। प्रत्येक व्यक्तीमध्ये गुणवत्ता आणि कमतरता दोन्ही असतात। फरक इतकाच असतो की जो मनापासून पाहतो त्याला गुणवत्ता दिसते आणि जो तपासून पाहतो त्याला कमतरता दिसते। तू दिवसभर केलेल्या चुकासाठी तू झोपण्याआधी दिसतील ते सर्व चुका मान्य करून सर्वाची माफी माग। तुला पहाटे जाग येण्याआधी मी माफ करीन। जीवनात अडचणी कितीही असो, चिंता केल्यावर त्या अजून जास्त होतात, शांत राहिल्यावर त्या कमी होतात, तर संयम राखल्यास त्या संपून जातात आणि परमात्म्याचे आभार मानले तर अडचणी आनंदात बदलून जातात। क्षण सुखाचे, दोन क्षण दुःखाचे हे आयुष्य आहे, असंच चालायचं। माणसं भेटतील रस्त्यात, काही हात देतील त्यांना सोबत घेऊन चालायचं, तर काही हात सोडून मोकळे होतील त्यांना तिथं सोडून द्यायचं। हे आयुष्य आहे, असंच चालायचं। घडत नाही मनासारखं म्हणून रडत नाही बसायचं, दुसऱ्याचं सुख बघून कधी जळत नाही बसायचं। प्रत्येकाचा एक दिवस ठरलेला आहे, देवाने त्या दिवसाची वाट पाहत आनंदाने जगायचं। कोणत्याही गोष्टीसाठी मी समर्थ आहे असे म्हणण्यापेक्षा स्वामी समर्थ आहेत असे म्हणा, मग बघा स्वामी कसे काम पूर्णत्वात नेतात। ते हातात हात घेतले तरी मैत्री होते, दोन्ही हात जोडले तर भक्ती होते, कुणाला हात दिला तर मदत होते आणि कुणी हात पुढे केला तर अशक्य ते शक्य होते। प्रत्येकासाठी प्रार्थना करा, कदाचित एखाद्याचे नशीब तुमच्या प्रार्थनेची वाट पाहत असे। असं कुठलं सुख नाही जे आयुष्यासाठी समाधान देईल, पण समाधानातच इतका सुख आहे आयुष्यभर तुला पुरून जाईल। जेव्हा एखाद्याच्या अनुपस्थितीमध्ये तू त्याची निंदा करतोस तेव्हा तू त्याची शारीरिक विधी, त्याचे कर्म तू स्वतःवर ओढून घेतोस। एवढंच नाही तर जो मजा घेतो ऐकत असतो तो कर्माचा भागीदार असतो। सोड इतराची गोष्ट, जरा स्वतःकडे लक्ष दे, स्वतःच्या कर्माकडे लक्ष दे। मी इथे सर्वाचा हिशोब घेतो, भिवू नकोस, कर्म चांगले ठेव, मी तुझ्या सदैव पाठीशी आहे। देव आज इथे या संदेशाच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत आला आहे। तुमचं सर्व काही कल्याणच होणार आहे। ज्यांनी कुणी स्वामीवर विश्वास ठेवून हा संदेश संपूर्ण ऐकला आहे त्याच्या जीवनात उद्यापर्यंत त्यांना एक मोठी आनंदाची बातमी प्राप्त होईल। केलेली सेवा स्वामी चरणी अर्पण करतो। श्री स्वामी समर्थ। जय जय स्वामी समर्थ।
श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. हा संदेश शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद.